व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काय झालं मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, व्हिडिओचं टायटल बघून आणि थंबनेल बघून चक्रावलात का? कदाचित तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की अरे ही म्हण अशी तोडफोड करून का लिहिण्यात आलेली आहे, की ती म्हण तर ओरिजिनल अशी आहे की बेटा बाप से सवाई किंवा बाप से बेटा सवाई, पण इथे आपण वेगळं वापरलं, बाप से बेटी सवाई. अर्थात आपण सुळे आणि पवार यांच्याबद्दल बोलत आहोत. आता काय, बारामतीच्या करामती ह्या आतापर्यंत अनेकांनी अनुभवलेल्या आहेत. त्यात शरद पवार साहेबांचं पलटी मारणं, घुमजाव करणं, पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देणं, विषय भलतीकडेच नेणं, आपल्याला पाहिजे तेच प्रश्न समोरच्यानं विचारावे म्हणजे त्याची ठराविक उत्तरं देता येऊ शकतील अशी व्यवस्था करणं, हे त्यांचं पूर्वीपार पासून चालत आलेलं एक राजकारण आहे. मुळात सोयीचे प्रश्नच पत्रकारांनी विचारावे असा त्यांचा अट्टहास असतो. मध्ये एकदा पतंगराव कदम यांच्यावरून त्यांना काही प्रश्न करण्यात आले होते, तेव्हा पवारसाहेब जाम भडकले आणि त्या बाकीच्या पत्रकारांना बोलले तिथे की ह्याला पहिले बाहेर काढा, जर हा इथून गेला नाही तर मी मुलाखत देणं बंद करेल. आणि त्यांनी माईक काढून टेबलवर ठेवला. झालं. बाकीचे पत्रकार लगेच चिव 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 करू लागले आणि त्या बिचाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्यांनी बाहेर काढून टाकला. म्हणजे बघा, एखादा अडचणीचा प्रश्न आला आणि आपल्याला त्याची उत्तरं देता आली नाही तर यांची चरफड होते, तडफड होते, तळपायाची आग मस्तकात जाते, हे अस्वस्थ होतात, बेचैन होतात. अनेकदा असं झालेलं आहे की जेव्हा केव्हा पवार साहेबांना असा एखादा अडचणीचा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते साफपणे त्या प्रश्नाला बगल देऊन टाकतात. आणि हीच सवय म्हणण्यापेक्षा आपण याला आजारच म्हणूया ना. हाच आजार त्यांच्या कन्येला म्हणजे सुप्रिया सुळे यांना देखील जडलेला आहे. बघा ना तुम्ही, सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या दिवशी त्यांना शपथ घ्यायची होती त्याच दिवशी पवार साहेब बारामतीमधून निघाले आणि पुण्याला जाऊन पोहोचले. वहिनी मुंबईला गेल्या. पुण्याला पोहोचल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न करायला सुरुवात केली की सुनेत्रा वहिनी तर तिकडे गेलेल्या आहेत, शपथविधी आहे आज त्यांचा, आपण गेला नाहीत. पवार म्हटले मला माहीतच नाहीये, मला काही कल्पनाच नाहीये, मला कोणी काही सांगितलंच नाहीये, मला ह्या प्रकरणातलं काहीच माहित नाहीये. असं होऊ शकतं? असं होऊ शकतं का? आपल्या घरातली सून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे हे सासऱ्याला माहीत नसावं? इतकं गोपनीय होतं. अरे आदल्या दिवशी रात्रीपासूनच सगळ्या न्यूज चॅनलवर ती बातमी होतीच ना. सकाळ, लोकमत, लोकसत्ता, मटा, दिव्य मराठी हे जे काही आघाडीचे वर्तमानपत्र आहेत, या वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर मुख्य मथळा हाच होता. पहिली उपमुख्यमंत्री महिला सुनेत्रा पवार. का त्या दिवशी पवार साहेबांनी पेपरही वाचला नाही? याला म्हणतात प्रश्नाला बगल देणे. आणि हे पवार साहेब पूर्वापारपासून करत आलेले आहेत आणि पावलावर पाऊल टाकून आता सुप्रिया सुळे देखील तेच करत आहेत. मित्रांनो, तुम्ही आता जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ना, ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य करत आहोत शेतकऱ्यांसाठी, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या औषध उपचार, जेवणासाठी आणि दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकेल निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल पावती बनवता येईल. मित्रांनो, एक एक रुपया लाख मोलाची मदत ठरत असतो
ही सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि भावना नक्की जपा. माणुसकीचं दर्शन घडवा. जय श्रीराम. बाप से बेटी सवाई असं आम्ही उगाच म्हटलेलं नाहीये. ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या वेळी शरद पवार यांनी ढोंग केलं, नाटकं केली, तसंच ढोंग तशीच नाटकं सुप्रिया सुळे देखील करायला लागलेल्या आहेत. इवन आधीपासूनच त्या करत आलेल्या आहेत. म्हणूनच तर सुप्रिया सुळे यांचं दुसरं नाव पडलेलं आहे मानभावी कन्या. शरद पवारांची मानभावी कन्या. मानभावीपणा करण्यामध्ये सुळेंचा हात कोणीही धरू शकत नाही. म्हणजे बघा ना, एकीकडे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह केलं का, तर वहिनींवर टीका करायची. काय टीका करायची की दादांना जाऊन 10 दिवसही झाले नाहीत आणि बघा या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागल्यात. बघा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्ष देखील झालेले आहेत. अजितदादांचे जे चिरंजीव आहेत जय पवार यांनी तेव्हाच सांगितलं होतं, त्यानंतरही 1-2 वेळा ते बोललेले आहेत की इतकं घाईमध्ये हे सगळं करण्याचं कारण काय होतं. कारण फक्त इतकंच होतं की थोडासा उशीर अजून केला असता तर पक्ष हायजॅक झाला असता. कारण बारामतीच्या करामती खूप विचित्र असतात. आजपर्यंत पवार साहेबांनी खूप मोठे मासे गिळलेले आहेत. त्या मोठ्या माशांचं नंतर काय झालं हे देखील कोणालाही कळलेलं नाही. अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये पवारांचा मोठा हात आहे आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जो पवारांपाशी गेला त्याचा कार्यभाग संपला असंच म्हणावं लागेल. परिस्थितीच तशी आहे आणि वस्तुस्थिती देखील तीच आहे. त्यामुळे वहिनींनी तो शपथविधी केला. त्याचंच भांडवल बनवून रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपले कार्यकर्ते, IT सेल सगळे असे पेटवले आणि सगळे लगेच सुरू झाले ना टीका करायला. पण वहिनी डगमगल्या नाहीत, त्या ठाम उभ्या राहिल्या. आणि आता पोटनिवडणूक आता लवकरच आहे. प्रचाराची धुरा संपलेली आहे, रणधुमाळी संपली आहे प्रचाराची. आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण अनेकांचं म्हणणं असं आहे की वरवर जरी हे पवार दाखवत असले की आमचा पाठिंबा आहे किंवा होऊ द्या बाबा तिला आमदार, तरी देखील हे काड्या करणारच. ही जुनी सवय आणि आजार आहे यांचा. यांना स्वस्थ बसवतच नाही काड्या केल्याशिवाय. हा इतिहास आहे या लोकांचा आणि तोच कित्ता गिरवतात ही लोक. सुप्रिया सुळे या तर अत्यंत खुनशी आहेत. खूनशी, मत्सरी, द्वेषी. वर त्या दाखवतात लाघवीपणा, गोडपणा, पण त्या तशा नाहीत, अजिबातच नाहीत. दुःख धरून बसतात आणि वेळ मिळाली किंवा संधी आली की लगेच डंख मारतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे वहिनींची निंदा नालस्ती करण्यात आलेली होती, बदनामी करण्यात आलेली होती. इव्हन लोकांमध्ये असा संभ्रम देखील निर्माण करण्यात आलेला होता की ही तर नवी आहे, हिला राजकारण काय कळतं, अजिबात कळत नाही असं लोकांमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, भासवण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा तोच प्रयत्न चालू होता. पण वहिनींनी दाखवून दिलं की त्यांना राजकारण कळतं बरं का. जर त्यांना राजकारण कळत नसतं तर विलनीकरण झालं असतं, पण ते झालं नाही. अर्थात त्यामागे देवाभाऊ पण आहेत, एकनाथ भाई पण आहेत, अनेक चांगले सल्लागार देखील आहेत. यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हळूहळू का होईना सुनेत्रा वहिनी राजकारणामध्ये मातब्बर होऊ बघत आहेत आणि हे पवारांसाठी पुढे डोईजड जाणार आहे. कदाचित सुप्रिया सुळे यांना त्याची देखील भीती वाटत असावी की उद्या चालून यांचा वरचष्मा होतो की काय.
म्हणून आत्तापासूनच त्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे सुळेंनी. आणि मानभावीपणा तर शिगेला पोहोचलेलाच आहे. नुकतंच पवारांनी एक विधान केलं होतं की वारीमध्ये आता प्रतिगामी घुसलेत म्हणे आणि वारीला भगवीकरण करायचं काम चालू आहे. पवार साहेबांना हे लक्षात काय येत नाही की सोपान काका, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई हे जेव्हा वारीला जायचे तेव्हा ते काही श्वेतवस्त्रांमध्ये जात नव्हते. त्यांच्या अंगावर कायम भगवी वस्त्र असायची. होय, भगवी वस्त्र होती. त्याचं कारण असं आहे की ते हरी हर ह्या दोन्ही पंथाचे होते. विष्णूची पण पूजा करत होते, शिवाची पण पूजा करत होते. म्हणून तर ही वारी आहे हो, सर्वसमावेशक. त्याचं अध्यात्म किती मोठं आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे. पवारांना कधीतरी तर लक्षात येईल, नाही येणार, कारण स्वतः कधी वारी केलेलीच नाहीये. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाची महापूजा करणं वेगळं आणि विठ्ठल नामाचा गजर करत वारीमध्ये सामील होऊन मैलो न मिल चालत जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घेणं वेगळं. ते सुख वेगळं आहे, तो आनंद वेगळा आहे, तो यांच्या नशिबातच नाहीये. असो, हरकत नाही. पण यांनी मुद्दाम जातीय द्वेष वाढावा, वारी बदनाम व्हावी यासाठी ते विधान केलं. काय की भगवीकरण होत चाललंय, प्रतिगामी घुसलेत, अमको तमको हे ते. त्याच्यावरून अनेक वारकरी चिडले देखील, संतप्त प्रतिक्रिया उमटल्या देखील. गदा रोळ माजला होता 8 दिवस, यावर चर्चा चालू होत्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तेव्हा कुठलंही अधिवेशन नव्हतं, लोकसभेचं पण नाही, राज्यसभेचं पण नाही, काहीच नव्हतं तेव्हा केंद्रामध्ये. म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रात नव्हत्या, त्या इकडे होत्या महाराष्ट्रात. काल परवा पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला की तुमचे बाबा वारीबद्दल असं असं बोललेले आहे, भगवीकरण, प्रतिगामी वगैरे वगैरे वगैरे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रिया सुळे यांनी अगदी वडिलांसारखं उत्तर दिलं, चमत्कारी. मला तर काही माहीतच नाही, मला तर काही कल्पनाच नाहीये बाबा काय बोललेत मग आणि कशाबद्दल बोललेत. किती ढोंग, किती नाटक. अरे 24 तास न्यूज मीडियावर तीच बातमी झळकत होती. 3 दिवस वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून येत होते त्या विषयावर. अनेक जणांनी संपादकीय लिहिले, अग्रलेख लिहिले त्यावर. फेसबुकवर एक चक्कर मारून आलो तर किमान 10-20 हजार पोस्ट मिळतील त्यावरच्या. आणि सुप्रिया सुळे म्हणतात की मला कल्पनाच नाही, मला माहीतच नाही बाबा काय बोलले आणि कशाबद्दल बोलले. कोणत्या जगात राहता? का आजकाल मटण सुद्धा चढायला लागलंय, त्याची नशा व्हायला लागली की काय? प्रश्न उद्भवतो, कोणत्या जगात आहात की तुम्हाला माहीतच नाहीये महाराष्ट्रात काय चाललंय? ह्या न वारीच्या विषयावर काही बोलल्या, ना अमरावती मधलं ते परतवाडा प्रकरण जे आहे त्यावर काही बोलल्या, ना नाशिकच्या TCS प्रकरणावर काही बोलल्या, काहीच नाही. ह्या कशावर भाष्य करताय? महिला सशक्तीकरण, नारी शक्ती वंदन विधेयक गरजेचं नाही म्हणे, आम्ही पाडून दाखवलं. लाज वाटली पाहिजे, पाडून दाखवलं. महिलाच महिलांच्या विरोधी, याला म्हणतात मानभावीपणा, याला म्हणतात बाप से बेटी सवाई. शरद पवार तरी गोलमोल उत्तरं देतात. सुप्रिया सुळे तर डायरेक्ट हात झटकून टाकतात, हात वर करतात आणि म्हणतात मला तर बाबा काहीच माहित नाही, मला तर काहीच कळत नाही, मला तर कल्पनाच नाही. ही असली यांची उत्तर आहेत. लक्षात आलं मित्रांनो? अडचणीचा प्रश्न आला की त्याला बगल कशी द्यायची हे या बाप बेटीकडून शिका. खरं तर यांच्याकडे ट्युशनच लावली पाहिजे, अडचणीचे प्रश्न आल्यानंतर बगल कशी द्यावी याची. पवार साहेबांनी अजून एखादी अशीच शिक्षण संस्था गिळंकृत करावी आणि तिथं हे असले काडी काम करण्याचे वर्ग चालू करावेत, शिकवणी वर्ग. म्हणजे पुढची जी पिढी आहे राजकारणामध्ये येऊ बघणारी, त्यांना कानमंत्र
दिला जाऊ शकतो पवारांतर्फे. काडी काम कसं करायचं, वजाबाकीचं राजकारण कसं करायचं, एखाद्याला घालून पाडून कसं बघायचं, एखाद्याचं खच्चीकरण कसं करायचं, हे सगळं शिकवलं जाऊ शकतं तिथे. शरद पवार पॉलिटिकल इन्स्टिट्यूट असंच नाव ठेवून द्या, हरकत नाही. आणि अजन्मतेचे डायरेक्टर सुप्रिया सुळे यांना करून टाका. हो, बाप से बेटी सवाई आहे ना, सांभाळतील व्यवस्थित, खात्री आहे आम्हाला. मित्रांनो, तुम्हाला खात्री आहे का, जर अशी एखादी इन्स्टिट्यूट निघाली राजकारण शिकवण्याची, तर सुप्रिया सुळे व्यवस्थित सांभाळू शकतील का? तुमचं काय मत आहे यावर आम्हाला नक्की कळवा. आणि आजचा जो विषय होता बाप से बेटी सवाई, हा तुम्हाला कितपत भिडला किंवा कितपत पटला हे सुद्धा कमेंटमध्ये निश्चित मांडा. जाता जाता एक विनंती मित्रांनो, सुरुवातीला आपण जे आवाहन केलेलं आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे, की आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी, दत्तक घेतलेले आपले विद्यार्थी, त्यांचं शिक्षण, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, असं सेवा कार्य प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने अखंडपणे करत आहोत. पुढेही करायचं आहे. आवाका मोठा होत चाललेला आहे. आता आपण महाराष्ट्रभर हे कार्य सुरू करत आहोत. लवकरच आपल्याला वृक्षारोपण देखील करायचं आहे, आणि ते देखील खूप मोठ्या प्रमाणावर. त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओजमधून द्यायला आम्ही सुरू करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, या सत्कर्मामध्ये होता होईल तेवढा सहभाग नोंदवा. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून डिजिटल रिसिप्ट तयार करता येईल. मित्रांनो, शेवटी आपलं कर्म हेच आपलं साथीदार आहे. सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवा, जबाबदारी घ्या आणि माणुसकीचं दर्शन काढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.